राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकांचे निकाल 2 दिवसापूर्वी जाहीर झाले। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यात पवारांचा करिश्मा पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला पाहायला मिळाला। राज्यात आणि केंद्रात एकीकडे भाजपची सत्ता असताना भाजपच्या उमेदवारांना भोपळाही फोडता आला नाही। यामध्ये तर अनेक उमेदवारांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही। यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजप हिरो तर मग बारामतीत भाजप का झिरो असा सवाल आता बारामतीकर उपस्थित करू लागले आहेत। यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचं अपयश हे सुरू राहिल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एकंदरीत या सगळ्या चित्राला नेमकं जबाबदार कोण आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विकास, तुम्ही पाहताय महाराष्ट्र टुडे लाईव्ह। बारामती हा पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। हे संपूर्ण राज्याला समीकरण पवार आणि बारामती माहीत आहे। मग असं असताना भारतीय जनता पार्टीकडून गेल्या अनेक दिवसांपासून बारामती हा गड काबीज करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते। यानंतर अजित पवार महायुतीमध्ये आले आणि हात भारतीय जनता पार्टीकडून थांबवण्यात आला। यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांनी ताकद दिली, मात्र त्यानंतरही भाजप बारामतीमध्ये कसा वाढू शकला नाही। यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब गावडे असतील यांना सातत्यानं रसद पुरवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं। यामध्ये बाळासाहेब गावडेंना भाजपचं राज्याचं उपाध्यक्ष तर जिरायत भागातील दिलीप खैरे यांना पुणे जिल्हा बाजार समितीचं प्रशासकपद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केला। मात्र हा प्रवेश त्या ठिकाणी या दोन्ही नेत्यांना एवढी ताकद देऊनही या दोन्ही नेत्यांकडून भाजपला तितकासा असा न्याय त्या ठिकाणी देता आला नाही याची चर्चा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। या नेत्यांना ताकद देऊनही ज्या पटीत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी बारामतीमध्ये वाढायला पाहिजे होती त्या ठिकाणी वाढली नाही। याचेच दूरगामी परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगावे लागत आहेत। यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, यामध्ये प्रामुख्यानं नगरपालिका निवडणुका असेल, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण उमेदवार न मिळणं हे भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं अपयश होतं। यानंतर याच निवडणुकीमध्ये 32 उमेदवार भारतीय जनता पार्टीने उभे केले। यामध्ये 18 उमेदवारांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही। सगळ्यात महत्त्वाच्या बाबी, भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी अपक्ष उभा राहिले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला। तर यामधला एका उमेदवारानं आपला अचानक भारतीय जनता पार्टीचा एबीओम काढून तो अपक्ष उभा राहिला। खरं तर इथल्या उमेदवारांना, इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या पक्ष धोरणावर विश्वास राहिला नाही का असा सवाल एकंदरीत या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या सगळ्या निवडणुकींमध्ये या निवडणुकीच्या कालावधीनंतर बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीचे तेच चित्र भारतीय जनता पार्टीला पाहायला मिळालं। भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा वाताहत झाल्याचं त्या ठिकाणी चित्र समोर आलं। या सगळ्या वाताहतीला नेमकं जबाबदार कोण आहे, या सगळ्या वाताहतीची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार हे खरं तर समोर येणं गरजेचं आहे। ज्यावेळेस नगरपालिका निवडणुका पार पडल्या, या नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या 2 उमेदवारांचा मी आत्ता उल्लेख केला त्या उमेदवारांवरती जिल्हाध्यक्ष वडणे यांनी शिस्तभंगाची कारवाई का केली नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादीमध्ये जाऊन ज्या अभिजित देवकर त्यांनी निवडणूक लढवली त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली। मात्र नगरपालिका निवडणुकीमध्ये जे 2 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे होते त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही, मग असा दुजाभाव भारतीय जनता पार्टीमध्ये का केला जातोय, या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी नेमकं जबाबदार कोण आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेलं अपयश हे निवडणुकाचे निकालांचं नसून या सगळ्या गोष्टीला स्थानिक नेतृत्वाची, खरं तर स्थानिक नेतृत्वाने या गोष्टीची जबाबदारी घेणं गरजेचं आहे। याचं कनेक्शन नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कसं राहिलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नगरपालिका निवडणुका पार पडल्या। या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अक्षरशः सुपडा साफ झाला। मात्र या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीमधले जे स्थानिक नेतृत्व, जे स्वतःला नेते समजतात, या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत आपल्या घरामध्ये मीटिंग केली। या मीटिंगमध्ये पंचायत समिती निवडणुकांबाबत 2 जागा सोडण्याचं आश्वासन दिल्याची माहिती या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी आपल्याला दिली। हे कार्यकर्ते जरी समोर येत नसले तरी चर्चा, या सगळ्याची चर्चा बारामती परिसरात आता जोरदार रंग धरू लागली आहे। या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीचे 2 नेते एका भाजप नेत्याच्या घरी जातात आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत देखील काही तडजोड केली जाते। यामध्ये चर्चा अशी आहे बारामतीमध्ये की यामध्ये शिरसुफळ गण जो पंचायत समिती गण आहे
या गणामध्ये भाजपचे जे काही नेतृत्व म्हणून आहेत बाळासाहेब गावडे यांच्या मुलाला ती जागा सोडण्यात आली। तर दुसरा पंचायत समिती गण आहे सुपा। या सुपा गणात देखील भाजपचेच कार्यकर्ते असलेले पोपट खैरे यांच्या पत्नी यांना उमेदवारी सोडण्यात आली। खरं तर हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी आणि भाजप पुरस्कृत त्या ठिकाणी लढले। मात्र या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टीचा जर विरोध होता तर भारतीय जनता पार्टीनं या गोष्टी वेळीच का रोखल्या नाहीत? मग या गोष्टीला जिल्हाध्यक्ष वडणे देखील तितकेच जबाबदार आहेत का, हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामध्ये यानंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये वडणे यांनी एक पत्र सोशल मीडियावरती व्हायरल केलं। भारतीय जनता पार्टी हे एक स्वतंत्र पार्टी म्हणून निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। राष्ट्रवादीसोबत आपली कुठलीही युती नसल्याचं त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी जाहीर केलं। मग असं असताना वडणे यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत दिलेल्या 2 जागा, या जागा स्वतंत्र का लढवल्या नाहीत? या जागा त्यांनी राष्ट्रवादीसोबत कुठल्या वाटाघाटी करून त्या ठिकाणी लढवल्या, हे देखील वडणे यांनी समोर येऊन त्या ठिकाणी स्पष्टीकरण या सगळ्या गोष्टीचं दिलं पाहिजे। खरं तर या गोष्टीच्या स्पष्टीकरण समोर येणं का गरजेचं आहे? कारण इथले जे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी काम करतायत, या कार्यकर्त्यांना खरं तर संधी दिली जात नाही, या कार्यकर्त्यांना डावललं जातं आहे, या कार्यकर्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे, असा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे। यामध्ये प्रामुख्यानं जे काही प्रमुख भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुक्यातले आणि ग्रामीणमधले नेते असतील, उदाहरणार्थ बाळासाहेब गावडे असतील, अविनाश मोठे असतील, शहरामधले ग्रामीण भागात पोपट खैरे असतील, दिलीप खैरे असतील, खरं तर यासारख्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीनं प्रचंड ताकद दिली, अनेकदा रसद पुरवण्याचं काम केलं। मग भारतीय जनता पार्टी बारामती तालुक्यात न वाढण्याचं कारण काय? मग या गोष्टीला हे 4 नेते जबाबदार आहेत का, असा सवाल आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित करू लागलेत। खरं तर ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जर सुपडा साफ होत असेल, त्यांना ताकद दिली जात नसेल, तर भारतीय जनता पार्टी बारामतीमध्ये वाढणार कशी? पवारांचा जो बालेकिल्ला आहे तो ताब्यात घेण्याचं पार्टीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण कधी होणार, हा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। यामध्ये वडणे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये जी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती, ही भूमिका खरं तर तोकडी भूमिका होती का, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या भूमिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टी यांनी पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचं ठरवलं होतं, तर मग भाजपमधून राष्ट्रवादीकडे, राष्ट्रवादीमधून भाजपमधून जाऊन राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अभिजित देवकते यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं का उमेदवार दिला नाही, हा सवाल खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय। यामुळं सुपागण, शिरसुपळगण आणि अभिजित देवकते यांच्या जागेवरती खरं तर या स्थानिक नेतृत्वातल्या ह्या नेत्यांनी, ज्यांची नावं मी घेतली, यांनी काही तडजोड केली होती का, असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे भारतीय जनता पार्टीमधल्या काही कार्यकर्त्यांची अंतर्गत गटबाजी त्या ठिकाणी उघडकीस आली। यानंतर काही कार्यकर्त्यांनी एक वेगळा गट स्थापन केला। खरं तर बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ठराविक कार्यकर्ते आहेत, मात्र बारामतीच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता अनेक गटतट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाला आपापलं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे, मात्र हे वर्चस्व निर्माण करताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पार्टी म्हणून कोणीही विचार करताना त्या ठिकाणी दिसत नाही। या ठिकाणी हे देखील आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। जर भारतीय जनता पार्टी वाढवायची असेल तर जे काही जुने जनते, स्वयंघोषित नेते, त्यांना बाजूला सारून जे नवीन नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये उदयास आलेले आहेत, यांना खरं तर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी देणं गरजेचं आहे, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा जो काही विजयाचा वारू आहे, जो विजयाचा वारू तुफान त्याने धावण्याचं काम हे तरुण नेतृत्व करतील। आणि या कार्यकर्त्यांच्या ज्या ठिकाणी निवडणुका येतात, या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड असा संघर्ष करावा लागतोय। हे चित्र, त्या वेदना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आता त्या ठिकाणी बोलल्या जात आहेत। खरं तर या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत, या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना नेमका का पराभव स्वीकारावा लागतो, याची कारणं देखील समोर आली पाहिजेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे, तो सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा स्थानिक नेतृत्वाचा अभाव। खरं तर हा मुद्दा प्रचंड महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीतले वरिष्ठ नेते ज्या स्थानिक नेतृत्वांना संधी देत आहेत, या स्थानिक नेतृत्वांकडून सातत्यानं आपली घरं आणि पक्षाचं हित बाजूला ठेवून स्वतःची घरं त्या ठिकाणी भरण्याचं काम सुरू आहे। हे या निवडणुकीत सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक जी मजबूती आहे, या मजबूतीला आता बारामतीमध्ये कमकुवतपणा त्या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याचं कारण देखील तसंच आहे।
अजित पवार महायुतीत आल्यापासून खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मरगळ आली होती। मात्र त्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी खरं तर एक ऊर्जा निर्माण करून निवडणूक लढवण्याचं ठरवलं होतं। मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये काही स्थानिक नेतृत्व अशा काही कार्यकर्त्यांना दाबून खरं तर भारतीय जनता पार्टी न वाढून देण्याचं षडयंत्र करीत असल्याचा आरोप याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। सगळ्यात तिसरा मुद्दा म्हणजे मतदारांशी असलेली नाळ। खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची मतदारांची असलेली नाळ ही आपल्याला दिसून येत नाही। ज्या कार्यकर्त्यांची नाळ मतदारांशी जोडली आहे त्या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम हे जे काही स्थानिक स्वयंघोषित नेते आहेत भाजपचे हे करीत असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मतदारांची असलेली नाळ तितकीशी त्या ठिकाणी राहिली नाही। आणि अर्थात या गोष्टीमुळेच भाजपच्या जे काही नेतृत्व आहेत, भाजपचे जे काही उमेदवार आहेत त्यांची मतदारांशी असलेली पकड आहे ही पकड सैल झालेली आहे। आणि स्थानिक नेतृत्वांच्या या सगळ्या अंतर्गत गटबाजीमुळं भाजपला त्या ठिकाणी हार स्वीकारावे लागत आहे। भाजपने मिशन बारामती ही घोषणा केली होती, आता ही घोषणा केवळ घोषणा राहिलेली आहे। या घोषणेसाठी स्थानिक नेतृत्व कुठलाही प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसून येत नाही। जे कार्यकर्ते काम करतात या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम देखील या स्थानिक नेतृत्वांकडून करण्याचं केलं जाते, अशी चर्चा आता या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत या घडामोडीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता हे जे काही स्थानिक नेते आहेत जे वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले आहेत, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी कुठलंही काम त्यांच्या माध्यमातून केलं जात नाही। या नेतृत्वाला बाजूला सारून नवीन नेतृत्वाला खरं तर संधी देणं गरजेचं आहे, जेणेकरून भाजपचा विजयाचा वारू पुढे चालू शकतो। जेणेकरून या नवीन नेतृत्वाला संधी दिल्यानंतर बारामतीमध्ये एक नवीन नेतृत्व उदयास येऊ शकतं। आणि खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो भाजपचा पराभव झालेला आहे हा पराभव केवळ इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा, स्थानिक उमेदवारांचा नसून खरं तर हा पराभव भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आहे असं देखील कार्यकर्त्यांकडून बोललं जाते। यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे जे काही स्वयंघोषित नेते स्वतःला म्हणवतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीला विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधतायत, यांना खरं तर बाहेरचा रस्ता दाखवून युवा नेतृत्व आहे, या युवा नेतृत्वाला खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी देणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी बारामती तालुक्यामध्ये वाढू शकते, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक विशिष्ट ताकद मिळू शकते, हे खरं तर होणं गरजेचं आहे। या संदर्भात आपण जो व्हिडिओ बनवला या व्हिडिओमधून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून व्यक्त व्हा। तोरतास इथेच थांबू। धन्यवाद।